उतरताना यांची फाटलेली, चढताना एकदम बेअर ग्रिल्सचा पप्पा आल्यावानी. काय तर असले स्पॉट दाखवायला घेऊन येतो. पॉइंटलेस होतं, म्हणजे त्याचा पॉइंटच नव्हता. याच्यानुसार आपण खाली जाऊन सोनं उडकू शकतो. तू बाय खालनावर आलायस. सर ब्लॉग बघतील. सर जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर आत्ताच माफी मागतो. माझ्या मते ह्याच्यातच असणार एक शक्यतो, दाखवही काय. त्यामुळे बघा आता कसं फडफड काय होते ते बघा. आम्ही पण पहिल्यांदा डिस्कवर करावं. मी याच्या आधी नाही आलो. गुड मॉर्निंग गाईस. तर ब्लॉग करायचा काय प्लॅन नव्हता, कॉलेजला जायचं होतं. पण कॉलेज बंक करून आता आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे ॲक्च्युली पन्हाळ्याला. तर मी आहे, शैलेश आहे, अथर्व, ओमकार, विवेक आणि साई म्हणू शकता. हा तुम्हाला माहिती आहे सोडा, माझंच चॅनल आहे. एवढंच तुम्हाला इंट्रोडक्शन करते. ही बघा, ही नवीन मेंबर आहेत, दोन्ही आमचे क्लासमेट्स आहेत. ही कधी आलेले नाही ब्लॉग मध्ये. इंट्रो करा. तर मग आता आम्ही इकडं आलो आहे. हे कुठं आलो ते आम्हाला पण माहीत नाही, फर्स्ट टाइम आलो आहे. रस्ता चुकलो नवीन जागा डिस्कवर केला ॲक्च्युली काय आम्ही. आणि तिथं ज्या वेमध्ये आम्ही आलो आहे त्याच वेमध्ये आम्हाला परत जायला लागणार आहे. कारण इथं तिकीट आहे असं आम्हाला कळालं नाही. आमच्याकडे तिकीट वगैरे काय नाही आहे. कारण इथं विषय काय आहे, इथे तिकीट आहे. आणि आम्ही आलोय एकदम कुठल्या तरी अजिबोगरीब रस्त्यावर. रस्ता बघा. आता मी जाताना रस्ता आमचा बघू शकताय की आम्ही कसं जाणार. आणि ही अनएक्सपेक्टेड टायमिंग आहे. आता सकाळी वाजल्यात सकाळचे 10:30. सकाळी 8ला कॉलेजला जायचं होतं आणि कॉलेजला काय गेलोच नाही. कॉलेजला डायरेक्ट इथं चालू पन्हाळ्याला. आता हा ब्लॉग पब्लिश करताना हे कट करा. आणि काय सर सर ब्लॉग बघतील. सर जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर आत्ताच माफी मागतो. सरांची माफी मागून घ्या आत्ताच. चला. हा पन्हाळा किल्ल्याचा मॅप म्हणू शकता, जो त्यांनी लाईक मॉडेल टाईप बनवलाय. तर गाईज आत्ता आम्ही इथं गाडी लावली होती आणि आम्ही आत्ता इथं आहे आम्ही. अरे गाडी इथं सज्जाकोटलाच लावली होती आपण. आता आपली गाडी इथं आहेत आणि आपण आत्ता तिथं आहे इथे. आता आम्ही इथं आहोत. तर काकांना विचारायला लागलं की वर तिकीट आहे काय, आणि आम्ही ना तिकीट काढता आलोय. मग ते म्हणजे आम्हाला विचारतील तुम्ही मग खाली कसा आलाय म्हणून. तर गाईज आम्ही जिथून खाली आलो होतो तो मार्ग हा आहे. आणि आता ह्यांचा चढतानाचा POV. आता तुम्हाला यांचा चढतानाचा POV पण दाखवतो. उतरताना यांची फाटलेली, चढताना एकदम बेअर ग्रिल्सचा पप्पा आल्यावानी. प्रसन्न हळू जरा. एवढं डिस्टन्स आम्ही कव्हर केलेला आहे. दमलो आहे, पोचलेला आहे वरती. अजून एवढासा डिस्टन्स आहे. जातो आता तिथं. आजची कॅलरी काउंट आणि स्टेप सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत अशा रीतीने. फायनली वरती आलो आम्ही आणि आम्ही गेलो होतो इकडे खाली तिकडून गेलो होतो. आता हे तिकीट होतं का नाही आम्हाला याचं माहीत नाही, पण आम्ही रिस्क नाही घेतली कारण आम्ही विदाऊट तिकीट आलो होतो. विदाऊट तिकीट परत आलोय. दमले सगळे. व्ह्यूज बघा काहीच. आता दुसऱ्या स्पॉटला जाऊया. आता जरा दुसऱ्या स्पॉटला जायचं. ते धांड्याचं आहे वगैरे, तिकडे जाऊन घ्या. इकडे साईडला. गाडी आपली चार्जिंगची आहे एवढं लक्षात ठेव. ओला घेऊन फिरायलाय. वर घाल. पॉइंटलेस. हे काय हो, तर हे मंदिर बघायला आलतो काय आम्ही आता. पण आता जे आम्ही आता फिरलो ते पॉइंटलेस होतं, म्हणजे त्याचा पॉइंटच नव्हता. कारण पॉइंटलेस आणि ते पण चार्जिंगच्या गाडीवर असली रिस्क आम्ही घेऊन करालो. समोर शाळा आहे
तो पोरगा मोठा झाला इंजिनियर ए अभ्यास कर रे, अभ्यास कर. सिग्नल सायन्स सिस्टीम पुढे शिकायला लागला तर अवघड होईल मग. इंजिनिअरिंगला येऊ नको. काय जातात तिसरा स्पॉट. तर तो तिसरा स्पॉट कुठला आहे ते आम्हाला काही माहीत नाही. आता बघूया तिसरा स्पॉट कोणता जातो आम्ही. कुठं आलो आहे? टेहाळणी बुरुज, टेहाळणी काय आहे इथं? बुरुज आहे बुरुज. म्हणजे बुरुज म्हणजे त्याच्यावरून आपले जे सैनिक पाईक होते ना ते असे खाली सगळीकडं नजर ठेवत होते, असं लक्ष ठेवत होते, पेहरेदारी. जर तुम्हाला काहीच गाईड पाहिजे असेल पन्हाळ्यासाठी तर मग तुम्ही अथर्वला घेऊ शकताय. जास्त काय नाही, फक्त खायला प्यायला घाला जास्त. हो चालते. आणि काय चढायला लावू नका, असं दमतोय हो दमतोय. तुम्ही त्याला व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉलवर तुम्हाला सगळं सांगेल तो. आता हे कसं चढायचं एवढं मला. तर गाईस खाली अथर्व काहीतरी दाखवणार आहे आणि मला गॅरंटी आहे तिथं काहीच नसणार आहे. कारण अथर्व सांगा लागलाय. तर मग आता बघूया, लाईव्ह बघायचं आता इथं काय आहे. काय बघायचंच आहे, नाही बघायचंच होतं मला काय. आयुष्यपत काय आहे बाई काय. आता ही आपली चौथी लोकेशन काय रे, का तिसरी? चौथी लोकेशन. कुठं आलो सांगू? आपण सध्या राजदिंडी मार्ग इथे आलोय. इकडे एक रस्ता आहे पण काय लिहिले ते दिसेना, वाचायचा प्रयत्न चालू आहे. सर्व नागरिकांना सूचना. ती तिथं आहे गाडी, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर मग जे त्या गाडीपर्यंत शेवट येईल ते मार. ऐका रस्ता सरळ असतोय पण आम्ही जो रस्ता नाही तिथंच घुसतोय दरवेळी. आता पण हे कुठला रस्ता आहे काय माहिती. वेगळीकडेच कुठेतरी चाललोय, बघा काय पुढे. तुम्ही याच्यानुसार आपण खाली जाऊन सोनं हुडकू शकतो. खजाना, खजाना महाराजांच्या काळातला खजाना. ट्रेकिंगचा रस्ता आहे. अरे होय सैल्या, लय खाली उतरू नको, बाद झालं. येताना हे फाटणार बावली चढ आहे. हा मगाशी उतरताना फाटले, चढताना नव्हती. ओम ओम दाखव की ओम वैतागलाय. पॅन्ट बिंट नीट कर. ओम वैतागलाय गाईस. ओम म्हणते हे कुठे घेऊन आलाय मला. मला तर सांगितलं होतं गाडीवरून फिरायचं आहे आणि आता चालवा लागल्यात. गाईज माकड्या तिथं वरती मागं लागल्यात ते आता. त्यांची आता जे हे पण पॉइंटलेस होतं रे, पण इथं का आलो आपण? मला माहिती. हे चल इथनं काय बघूया. जिरले आमच्या आता. हे का जिरले आता. हे का जिरले. गाईस अजून इथं खाली जायचं आहे. तू बाय खालनं वर आलायस, खालनं वर आलायस तू. अरे काय तर असले स्पॉट दाखवायला घेऊन येतोस आम्हाला, म्हणजे काहीतरी असं चांगलं असं दाखव आम्हाला. काहीतरी व्ह्यू दाखव, काय दाखव. इकडे काय होतं म्हणजे खाली काय दाखवलं नाहीस तू? माकड दाखवली, ती बी आमची फाटली बाळ. कसली आलीत माहिती का, उड्या बिड्या टाकून. फोन असा हा फोन नव्हता रे तेव्हा, म्हणजे फोन हातात होता. हा कशी आली माकड, कशी आली नाही सांग की. तू पळत आलास ना, तू बघितला असशील. कशी परत माग 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 परत अशी हरकती असे काहीतरी करत होते. मग आम्हाला जरा भीती वाटली. तसं म्हणा गेलं अथर्व लय भारी आला मला. माकडा आपलीच. काय करणार नाही. किल्ल्यावर यायला पाहिजे होता. तर अशी आमची बक्षिसी चाललेली आहे. आम्ही आलो होतो 9:15 वाजता. 11:30 वाजल्यात तरी चढ उतर चाललाय. पण गडावर ती जरा चला पुढे जाऊन बघूया आता काय होते. जरा दम खातो 5 मिनिटात. कुठपर्यंत जायचं?
जा की रेस्ट चालू आहे. तू येल्लो पर्यंत जाऊन ये आणि वर गेला म्हणाल आणि वर गेला म्हणाल ती येल्लो तिथं वर राहिलं. चला चला थांबू नका. चला चला. अरे इकडे कुठं तिकडे चाललेस ना. अरे ती येल्लो अरे माग अरे यूज पडणार अरे. फ्लॅशबॅक. जा हा तू त्या येल्लो पर्यंत जा फक्त मला तिथं व्हिडिओ काढ. तसा मर्दावर अरे साप आहेत गाईज इथं असं आता आम्हाला खबर भेटला. माझ्या मते ह्याच्यातच असणार आहे शक्यतो. दाखव काय फिक्स सांगतो फिक्स. नाही तू सांगायलाच म्हणलं 100% नसणार. गाईज Look guys, this is a पुसाटी बुरुज. हा वाला Yes, yes. Guys, come here, bro. This is a water tank on this fort. Look, हे काय आहे? water tank आहे रे. Water tank कहता ना. मोबाईल दे. व्ह्यू चांगला आहे पण. मस्त आहे. अरे टर्फ आहे इथं बाई. हे पण फुटबॉलचं आहे. मैदान बी आहे बाजूला. आपण गाडी कुठे लावली माहिती ना. आधी रोड सोडायला सरळ जाईल. गाईज इथं सगळ्यांचा फोटो सेक्शन झाला आता. फोटोज काढलेत. मी याच्या आधी नाही आलो. आणि आता मगाशी पण आपण जे गेलतो ना ते पण मी फर्स्ट टाइम गेलतो. प्लॅन होता की 9:30ला 11 पर्यंत जायचं. 11:30 मला इथं वाजले. आणि पार्कवाला पण तो फर्स्ट टाइम गेलतो मी. पार्क तो आणि म्हणजे Discovery तिथून मेन रोड कुठून जायचं ते अजून माहित नाही पण. तुम्ही जर अनचार्टेड पिक्चर बघितला असाल तर त्याचं कोल्हापुरी व्हर्जन तुम्ही तिथं बघितलं असाल की पोरं जीनच्या पॅन्टीमध्ये कसं उतरतात कसं चढतात. फक्त आता पॅन्ट फाटायची राहिल्या. याची पॅन्ट फाटायची त्यामुळे बघा आता कसं पुढे काय होते ते बघा. हे बडा ही डाऊन टू अर्थ बंद आहे. ये सबके फोटो ले रहा है लेकिन खुद के फोटो नहीं ले रहा. बरं माझा एक आणि सगळे तर बोल लागलेत पण हा पोरगा बोलतच नाही. का बन बोलायचं. बोल की काहीतरी बोल काय बोलू सांग. मला माहिती होतं आज काय तुम्हाला आमच्यावर फिरून कसं वाटलं. आम्ही नवीन मेंबर आहे ग्रुपचं 2 दिवसासाठी आलेलं. तरी भाऊ लोकांनी समजून घ्या. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ आता आपण पुढं पुसाटी बुरुजाकडे जायचं आहे. हा अलीकडचं काय होतं I think I don't know. पुसाटी का पुसाटे रे. पुसाटी ब्रिज पुसाटी बुरुज सॉरी ब्रिज म्हणतोय चुकून मी बुरुज. अरे ते पण पुसाटी बुरुज आधी तुम्हाला चुकून. हिडन जेम दाखवतो. ए हिडन जेम दाखवते बाई. आता मी अजून एक गॅरंटी देतो. हिडन जेम दाखवते म्हटलं तिथं फक्त तिथं हिडन असणार पण जेम नसणार. हे काय आहे. हे पाण्याचा टँक आहे किल्ल्यावरचा. गाईज मी नेत नाही. प्रसन्न म्हणला आहे पाठीमागून. मी नाही म्हणलो आता. हे मी म्हणते तूच म्हणलास पाहिजे मागं. आणि परत काहीतरी हिडन जेम आहे. हिडन जेम 3 गाईज. आणि मी परत गॅरंटी देऊन सांगतो की ह्याच्या मागे काहीच नसणार आहे. काहीच नाही भाई. बारका एक बुरुज आहे बस. आता मान्य करतोय पण मग अशी 2 वेळा म्हणला की लय मोठा हिडन जेम आहे. काय आहे. आपण हा फोटो सेशनचा पॉइंट आहे. बाकी काही नाही. माझा एक फोटो काढतो व्हिडिओ बनतो. हे कुठली स्टाईल आहे अथर्व. हे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे. आमच्या आता नंबर आहे. फिरून झालंय जरा. आता सगळ्यांना लागल्या भूक. तर मग आता फेमस पिठलं भाकरी खायचं पन्हाळ्यावरचा.
अजून अजून 2-3 लोकेशन आहेत ऍक्च्युली लोकेशन ते पण आता कव्हर करायचं. मेन किल्लाच राहिलाय बघायचा अजून. नाही अजून हे पण राहिले की काय ते धान्य वगैरे ठेवत हा होते ते. कोटा राहिले अंबरखाना राहिला, अंबरखानाच्या अंबरखाना नादापर्यंत आला ना अंबरखाना दिसला नाही अजून. मग आता ते पण आता 2 लोकेशन करतो. अजून काय ते काय माहिती ब्लॉगमध्ये. तर मग चला जाऊया आणि तर डायरेक्ट खातानाच मग परत करा कारण चार्जिंग पण जरा कमी आहे फोनची. जुगाड फोनला चार्जिंग. आता भूक लागली रे मग आता जायला पाहिजे पिठलं भाकरी खायला. आपली गाडी 4 कोसावर लावून आपण बोंबलत फिरत आलोय म्हणल्यावर होय या काकाने आम्हाला मगाशी लोकेशन दाखवली होती. थँक्यू म्हणणार काय काकांना. नको नको राहू दे. करून घ्यायची नाही मगाशीच म्हणले जाताना. ना म्हणलं कोण नाही मिळाला होय तर काय आता आम्ही आलो इथं पिठलं भाकरी खायला. पिठलं भाकरी काय नाश्ता सेंटर. समर्थ नाश्ता सेंटर एकदम चुलीवरची पिठलं भाकरी. स्वतः आजींच्या हातची. बीटवर मग मी नाचतो. ऐकायला यायला पाहिजे मला. चला मग भूक लागला आता सगळ्यांना पटकन खाऊन घेऊया. नाही त्या रस्त्यानं आत गेल्यावर असंच होतं. पहिला गाईड आमचा हा होता. गाईड हा होता गाईस ह्याचा ऐकून आलो आम्ही. आता पिठलं भाकरी खाऊया आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया. ले डाऊन टू अर्थ आहे सगळे इथं. पिठलं भाकरी खायला लागलं. थोडंसं थंड आहे का थोडंसं. अरे भाकरी दे रे भाकरी दे मेरे को भूक लगी है. सहा सही ताक पिणार आहेत का? तुला भाकरीच भेटली रे पण मला पण ताक चालतंय. हे विवेक ताक टाकी. भूक लागल्या आता पटकन खाऊन घेऊया. भूक लागल्या का रे? तोंडानं कळत असेल सकाळची एनर्जी आणि आत्ताची एनर्जी. भाऊ काय सीन झाला माहिती का ह्यो? पण सगळं ठीक आहे पण तुला एवढं भाकरी कशी काय दिली नाही? फोटो बघा फोटो बघा. ह्यो इकडे गॅप ज्यादा ठेवलाय. फोटोग्राफरच नव्हता रे सगळ्यात पहिली गोष्ट. एकदम लक्षात आलं. भाकरी आज काय स्पेशल. आज काय स्पेशल? आज आहे भाकरी. पन्हाळ्याला आले. आज काय स्पेशल झुणका दही ठेचा कांदा आणि भाकरी. आई भाकरी कुठं आहे? माझ्या आवडी ताक पण येत आहे. ताक पण या लागले लगेच. आता आम्ही धान्य कोठार बघून आलो. त्यात 4 गाणी पण म्हणून आलो. ऑटोट्यून एवढा चांगला नाही जरा गुंजाला पाहिजे काढून. पण काय काय ते रील दाखवतात की नाही अशा वर्गात म्हणजे वर्गात क्लासरूम मध्ये अशी ऑटोट्यून म्हणजे असं लय भारी गाणी. जाऊ दे आता. ऊन आलं तिथे फोटो इफेक्ट जरा चांगले. आमचे फोटो नाही आले चांगले. अथर्वचे मी फोटो काढायला गेलो ऊनच गेलं. भगवान बी नाही चाहता. भगवान बी नशीब फोटो आहे. भगवान भी नहीं चाहता ना कि मेरे अच्छे फोटो आहे. तर मग आता एक लास्ट लोकेशन राहिला आणि आता झुणका खाल्ली असली मस्त होती. आता सगळ्यांची पीक वाढत असेल. मगाशी सगळे असे ढासा आले. एक नंबर. आणि तुम्ही जर इथं कधी आला तर दही तिथं खावा. काय नाव होतं? नाव समर्थ काहीतरी होतं. समर्थ तिथे पिठलं भाकरी असं. आजी मस्त भाकरी करते. बीट आजी वर मस्त. तुम्ही डान्स बघितला तेव्हा Beat मगाशी वरती. नाव सांगितले की मागाशी नाव सांगितलं ब्लॉग. तर मग आता लास्ट एक स्पॉट राहिला मग तेवढं कव्हर करून घरी राजवाडा बघायला आलो. परत ह्याच लोकेशनवर आले. परत ह्याच लोकेशनवर घेऊन आलाय. आणि हा प्लॅन कुणाचा होता? हे बघा ह्यो माणूस. हे बघा ह्यो अथर्व. हे जो असतोय. तर गाईज ही आमची लास्ट लोकेशन 3 दरवाजा. तर आता काही सगळं फिरून झालंय आणि मग आता ब्लॉग एंड करा. शैलेश अथर्व तिकडे गेला. त्याला तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे. आता 7 मिनिटाचं रेकॉर्डिंग फक्त राहिले. त्यानुसार आता स्टोरेजच भरलंय. स्टोरेज भरलंय. कारण प्लॅन काय नव्हता आणि स्टोरेज रिकामा करून तर नाही म्हणलं तरी 45 मिनिटाचं फुटेज झाले. त्यातलं कट करून 15 मिनिटाचा आपला. तारीख आहे आज 14 जुलै. 16 जुलैपर्यंत जर दिसला तर मग कमालच होईल. एडिट हे करणार आहेत त्यांना बाकीची बिझी माणसं. 16 जुलैपर्यंत येईल आय गेस. 16पर्यंत येईल. बघूया आता बाकीचे मेंबर आल्यावर काय काय म्हणतात बघूया. आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग तर
लवकरच आणि चॅनल सबस्क्रायबर किती आहेत? 101 200 तरी करा. 1K जर होतं हा. 200 पर्यंत तरी करा. ब्लॉग. अरे सबस्क्रायबर्स वाढले तर मग जरा असं वाटतं ना की भाई ब्लॉग वगैरे हा, टाका. म्हणजे आम्ही माईक सेटअप वगैरे रोड कंपनीचा माईक वगैरे असा 12,000चा वगैरे इन्व्हेस्ट करू शकतो. आता सध्या फोनच करायला नंतर इन फ्युचर सोनीचा जर एवढं जर झालं माझ्या लाईक 1000 सबस्क्रायबर्स तर मग मला ओमकार दिलंच माईक. त्याचा पण ब्लॉग टाकतो मी. नाही काय 10 किती 10-12 हजारचा ब्लॉग माईक. अजून ॲडसेन्स मॉनिटायझेशन सुरू नाही झालेलं. तर काहीच आता ब्लॉग एंड करूया आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट मग बोलतील यांना पण दाखव ते पर्यंत ब्लॉग मस्त होणार आहे. झालेला परत दिसतील काय मस्त मजा आली आज दिवसभर फिरलो. अनएक्सपेक्टेड. ब्लॉग तर आहेच आणि अशा लय काही गोष्टी केल्यात त्या आम्ही रेकॉर्ड केल्या नाहीत. तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये चढाई जास्त दिसेल. उतार कमी आहे. चढायची याला जास्त होती. कारण उतरतानाचं फुटेज आमच्याकडे नाही आहे. तर मग आता ब्लॉग एंड करा. लाईक करा. मग आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये म्हणते